चला 24 तारीख 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज बघूयात तर मग पहिला प्रश्न. नुकतेच महाराष्ट्र राज्याने मुख्य अतिथी म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे? आता काय झालेलं आहे, आपले CJI 52 CJI कोण आहेत? BR गवई. ह्यांचं काय झालं, ज्यावेळेस ते CJI झाले ना त्यावेळेस ते महाराष्ट्रात आलते. कशासाठी? त्यांचं स्वागत केलं होतं कोणी बार असोसिएशननं, बॉम्बे बार असोसिएशन, जे हायकोर्टचं जे बार असोसिएशन असतं त्यांनी स्वागत केलं होतं. त्यासाठी ज्यावेळेस महाराष्ट्रात आलते ना तर त्यांच्या स्वागतासाठी कोणच आलं नव्हतं. कोणच म्हणजे चीफ सेक्रेटरी असतील किंवा DGP असतील, कोणच नव्हतं आलं. त्यासाठी काय केलं, त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी आता काय केलेलं आहे, त्यांना मुख्य अतिथी म्हणून घोषित केलेलं आहे. आता मुख्य अतिथी म्हणून घोषित केल्यानंतर म्हणजे कोणाला, BR गवई यांना मुख्य अतिथी म्हणून घोषित केल्यानंतर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते राज्यात येतील ना तर त्यावेळेस एक प्रोटोकॉल फॉलो केला जाईल. प्रोटोकॉल. आणि त्यामध्ये अजून काय म्हणलं आहे, ज्यावेळेस ते राज्यात येतील ना तर चीफ सेक्रेटरी असतील, DGP असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांच्या स्वागतासाठी कुठं असतील, मुंबईमध्ये असतील, किंवा ते कोणत्या पण जिल्ह्यात जात असतील तर तिथले कलेक्टर असतील किंवा SP असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, ते काय करतील, त्यांचं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काय करतील, स्वागत करतील ज्या जिल्ह्यात ते जातील. तर आता मुख्य अतिथी म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे? BR गवई यांना केलेलं आहे. सूर्यकांत कुंद आहेत, नालसाचे अध्यक्ष आहेत. कालच आपण तपन कुमार टेका बघितलं, कोणाचे बघितले? IBचे हेड बघितले. आणि हे कोण आहेत? CM आहेत, फडणवीस. पुढला प्रश्न. अलीकडेच भारतात 2025-26 या वर्षासाठी आशियाई उत्पादकता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? आता काय झालेलं आहे, ह्याला काय म्हणतात, एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन. एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 1961ला स्थापना झालेली आहे. किती देश आहेत ह्यामध्ये? किती भागीदार देश आहेत? 21 देश आहेत. आणि ह्याचे हेडक्वार्टर कुठं आहे? टोकियोला आहे. टोकियो कुठं? जपानमध्ये. आता काय झालेलं आहे, एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनची 2025ची एक बैठक चालू झालेली आहे. ही बैठक कुठं चालू झालेली आहे? ती झालेली आहे जकार्ता म्हणजेच कुठं? इंडोनेशियामध्ये. इथं काय केलेलं आहे, भारताला 2025-26साठी काय केलेलं आहे, अध्यक्ष केलेलं आहे. काय केलेलं आहे भारताला 2025-26साठी अध्यक्ष कोण झालेलं आहे? भारत. अध्यक्ष कोणाला केलेलं आहे? भारताला केलेलं आहे. आणि भारताला केलं आहे, मग ते कोण बघणार? आता एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन आहे, तर ह्याचं कोणतं बघणार? आपलं वाणिज्य उद्योग मंत्रालय हे काम करेल. कोण काम बघणार आहे? आपल्या भारतातलं वाणिज्य उद्योग मंत्रालय. आणि कोण आहेत ह्याचे मंत्री? कोण आहेत? पियुष गोयल आहेत. कुठून आहेत ते? मुंबईमधून आहेत. खासदार कुठून आहेत? मुंबईमधून. पियुष गोयल. कशाचं? वाणिज्य उद्योग मंत्रालय हे बघणार आहे, बरोबर. तर कुठं झालेलं आहे, कुठं त्याचं हेडक्वार्टर विचारलं आहे तर टोकियोमध्ये झालेलं आहे. आणि त्याची बैठक कुठं झाली? जकार्तामध्ये. आणि 25-26साठी कोण आहे? अध्यक्ष कोण असणार आहे? भारत असणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. पुढला प्रश्न. AI डिफेक्ट विरुद्ध टेक इट डाऊन ॲक्ट कोणी अलीकडे मंजूर केलेलं आहे? आता काय झालं आहे, USA एक बिल आणलेलं आहे. USAचे राष्ट्रपती कोण? ट्रम्प यांनी एक बिल आणलेलं आहे. बिलाचं नाव काय? टेक इट डाऊन ॲक्ट. हे बिल आणलं होतं. ह्या बिलात कशासाठी आहे? डिफेक्टसाठी आहे. AI डिफेक्ट म्हणजे काय? कोणतं पण व्हिडिओ बनवायचं, कोणाची परमिशन न घेता कोणतं पण व्हिडिओ बनवायचे, फोटोज बनवायचे, आणि त्याला काय करायचं, त्याचा प्रसार होतो. आणि हे AI टेक इट डाऊन कशासाठी आणलं आहे? जे डिफेक्ट आहे ना त्याच्या प्रसार थांबवण्यासाठी. मग इथं काहीतरी तरतूद बी असेल. जर तुम्ही प्रसार थांबवण्यासाठी म्हणजे एखादी पोस्ट तुम्ही जर 48 तासात तर नाही काढली तर तुम्हाला जेल होणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. 48 तास तुम्ही त्या पोस्टवर एका ठिकाणी तुम्ही पोस्ट अपलोड केली जी AI डिफेक्टची असेल, आणि त्यांनी ट्रम्पने काय म्हणले, AI डिफेक्टला काय म्हणले? ऑनलाईन यौन शोषण. हे एक लक्षात ठेवा. आणि डिफेक्टसाठी काय 48 तासात नाही काढलं तर तिथे जेल होणार आहे. आणि काय केलं आहे, बिल आणलेलं आहे. कुठं झालेलं आहे? USAनं बिल आणलेलं आहे. टेक इट डाऊन कशाचा? AI डिफेक्टसाठी चालू केलेलं आहे. पुढला प्रश्न बघा. सिंहाच्या जनगणनेनुसार भारतात किती आशियाई सिंहांची नोंद आहे? आता काय झालेलं आहे, सिंहाची जनगणना किती वर्षांनी होते? 5 वर्षांनी होते. सिंह जनगणना ही किती नंबरची? 16व्या नंबरची जनगणना आहे. किती वर्षांनी होते? दर 5 वर्षांनी होते. अगोदर कधी झाले? 2020ला झाले. 2020. आणि आता किती झालेलं आहे? 2025ला झालेलं आहे. आता किती? 891 सिंह सापडलेले भारतात. त्यातले सर्वाधिक कुठं आहेत? सर्वाधिक गीर अभयारण्यात आहे. गीर राष्ट्रीय उद्यानात आहेत. राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे? गुजरात. पहिले किती होते? 674 होते. 674. त्याच्यावरनं किती गेलेत? 891. तर हे वाढले कशासाठी? आपण 2020ला एक प्रोजेक्ट चालू केला होता. कोणता? प्रोजेक्ट लॉयन.
प्रोजेक्ट लॉयन कधी 2020ला चालू केला तर हे बाकीचे पण प्रोजेक्ट आहेत. टायगर कधी चालू झाला, प्रोजेक्ट टायगर कधी झाला, प्रोजेक्ट एलिफंट आहे, प्रोजेक्ट डॉल्फिन आहे. डॉल्फिन कधी चालू झाला, 2009ला चालू झाला. प्रोजेक्ट एलिफंट कधी झाला, 1992ला चालू झाला. आणि प्रोजेक्ट टायगर कधी झाला, 1973ला. तर आपलं काय ऑप्शन काय आहे? आता किती सिंहाचे नोंद झालेले? 891. बरोबर. पुढला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 103 अमृत भारत स्टेशनचे उद्घाटन कुठे केले? आता काय झालं, पी एम कुठल्या दौऱ्यावर होते? पी एम गेले ते बिकानेर. तिथनंच काय केले? अमृत भारत स्टेशनचे उद्घाटन केले. किती? 103 अमृत भारत स्टेशन. आता हे अमृत भारत स्टेशन म्हणजे असतं तरी काय? अमृत भारत स्टेशन जे सध्या स्टेशन आहेत ना, त्याच्यातच काय करायचं? सुविधा वाढवायच्या, रिकन्स्ट्रक्शन करायचं. यासाठी काय केलेलं आहे? अमृत भारत स्टेशन चालू केलेलं आहे. सुविधा वाढवण्यासाठी. त्यानंतर त्याचं काय केलं? रिकन्स्ट्रक्शन करतील. ह्यासाठी काय केलेलं आहे? अमृत भारत. तर हे उद्घाटन कुठनं केलेलं आहे? ह्याची सुरुवात कुठनं झालेली आहे? बिकानेरमधनं झालेली आहे. बरोबर. 6वा प्रश्न काय म्हणते? आता काय, HAF गोज टू कान्स कार्यक्रमांतर्गत नुकत्याच कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडलेला शेप ऑफ मोमो हा चित्रपट कोणत्या भाषेत आहे? आता काय झालेलं आहे? कान्स फिल्म फेस्टिवल हा कुठं चालू झालेला आहे? हा कुठं चालू झालेला आहे? फ्रान्समध्ये. तिथे कार्यक्रम होता HAF गोज टू कान्स. तिथला एक कार्यक्रम आहे HAF गोज टू कान्स. इथं काय झालेलं आहे? इथला एक कार्यक्रम, ह्याच्यात काय केलेलं आहे? 5 एशियाई फिल्म दाखवल्या होत्या. आशियाई फिल्म 5 इथं शो केल्या होत्या, एशियाई फिल्म. त्यामध्ये एक ही फिल्म होती शेप ऑफ मोमो. ही काय झाली? ह्या पण फिल्म तिथं दाखवली होती. ह्यामुळे काय झालं? ही फिल्म कोणत्या भाषेत आहे? ही नेपाळी भाषेत आहे. आणि ह्या फिल्मचे डायरेक्टर कोण आहेत? डायरेक्टर हे सिक्कीमचे आहेत. कोण आहे डायरेक्टर? सिक्कीम. डायरेक्टर कुठले आहेत? सिक्कीमचे आहेत. आणि कोण आहे त्याचे डायरेक्टर? कोण आहे डायरेक्टर? कुठले आहेत? सिक्कीमचे आहेत. कोणत्या भाषेत आहे? नेपाळी भाषेत आहे. आणि हे डायरेक्टर कोण आहेत? त्रिवेणी राय हे काय आहेत? डायरेक्टर आहेत. बरोबर. आता काय झालेलं आहे? हेच बघा, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कुठं चालू झालेलं आहे? फ्रान्समध्ये चालू झालेलं आहे. तिथे एक कोणता कार्यक्रम आहे? HAF गोज टू कान्स. तिथे काय केलेलं? 5 असे फिल्म दाखवलेले. त्यामध्ये कोणती एक आहे? शेप ऑफ द मोमो फिल्म आहे. ही कोणत्या भाषेत आहे? नेपाळी भाषेत आहे. नेपाळी भाषा. बरोबर. आपलं उत्तर काय? नेपाळी भाषा. आणि त्याचे डायरेक्टर कोण आहेत? सिक्कीममधले आहेत. सिक्कीममधले कोण? त्रिवेणी राय. एवढंच लक्षात ठेवा. पुढला प्रश्न बघा. 2025चा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन अलीकडे कधी साजरा केला जातो? 3 दिवस लक्षात ठेवायचे. 22 मार्च, 22 एप्रिल, 22 एप्रिल आणि 22 मे. इथं काय करतो आपण? पृथ्वी दिवस सेलिब्रेट करतो. इथं काय करतो? जल दिवस सेलिब्रेट करतो. आणि इथं काय कोणता? जैवविविधता दिवस. ह्याची घोषणा कधी केली होती? 2000पासून घोषणा चालू केलेली आहे. ह्या वर्षीच थीम काय? 2000. हार्मोनी टू नेचर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ठीक आहे, हे जे थीम आहे. बरोबर. एक 22 मार्च, 22 एप्रिल आणि 22 मे. तर आपलं काय? 22 मे हे लक्षात ठेवा. पुढला प्रश्न. राहवीर योजनेला अलीकडे कुणीच मान्यता दिली आहे? आता काय झालेलं आहे? राहवीर योजना अहिल्याबाई होळकर ह्यांची किती? 300वी जयंती आणि यांचा जन्म कुठं? अहिल्याबाई होळकर. बरोबर. अहिल्याबाई होळकर. तर ह्यांच्यासाठी जे मध्य प्रदेशची जी कॅबिनेट मीटिंग होती ना, ती राजवाडा पॅलेसमध्ये झाली. राजवाडा पॅलेस कुठं? इंदोरमध्ये. राजवाडा पॅलेसमध्ये झाली. पॅलेस कुठं? इंदोरमध्ये झाली. इथं एक योजना चालू केली, त्यालाच काय म्हणतात? राहवीर योजना. आता बघता तुम्ही पण ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतात ना, तर ॲक्सिडेंटवाले मॅक्झिमम लोक कशासाठी भेटतात? एक तर त्यांना पोलिस जास्त ताप देतात. म्हणजे कशासाठी? हे कसं झालं, काय झालं? आणि दुसरे त्यांची मदत करायला गेलं तर हे बाकीच्या गोष्टीमुळं ते काय करतात? त्यांची मदत नाही करतात. तर ह्या राहवीर योजनेत काय म्हणतात? ज्यावेळेस ॲक्सिडेंट झालेला असेल ना, तर ज्यावेळेस लोक त्या काय करतात? एक तर ॲम्ब्युलन्सला कॉल करतील. दुसरं काय करतील? जे ॲक्सिडेंट झालेला माणूस असेल, जो पण व्यक्ती असेल, त्याला काय करतील? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील. त्यांना एक तर पोलीस सतावणार नाहीत, पोलीस ताप देणार नाही त्यांना. ह्याच्यामुळे काय होणार आहे? आणि जे असं लोक करतील ना, एक तर ॲम्ब्युलन्सचा कॉल करतील, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील, त्यांची मदत करतील, त्यांच्यासाठी 25,000ची बक्षीस ठेवलं आहे. 25,000 काय भेटणार आहे त्यांना? बक्षिसाच्या स्वरूपात भेटणार आहे. एवढंच लक्षात घ्या. बक्षीस हे कोणी चालू केलेलं? मध्य प्रदेशनं. कोणती? राहवीर योजना. एखादा एक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, ॲम्ब्युलन्सला कॉल करणं, त्याला ॲडमिट करणं, त्यासाठी काय केलेलं आहे? 25,000 बक्षीस ठेवलेलं आहे. कोणी चालू केलेलं आहे? मध्य प्रदेश. CM कोण आहेत? मोहन यादव. कोणत्या राज्य अलीकडे 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे?
आता काय झालेलं आहे, केरळ इथं काय केलेलं आहे, 10वीच्या सिलेबसमध्ये काय केलं आहे, रोबोटिक्स आता कंपल्सरी केलं 10वीच्या सिलेबसमध्ये. रोबोटिक्स एज्युकेशन, रोबोटिक्सचे काही धडे असतील ते काय केलेले आहेत, कंपल्सरी केलेलं आहे. रोबोटिक्स कंपल्सरी केलेलं आहे, कंपल्सरी. कशासाठी, AI शिकण्यासाठी किंवा रोबोटिक्सची नंतर त्यांना काय करणार, रोबोटिक्सची माहिती होण्यासाठी, रोबोटिक्सची माहिती होण्यासाठी कोणी चालू केलेलं आहे, केरळ सरकारनं चालू केलेलं आहे. आणि मध्ये बघितलं आपण सगळे जे हे भारतातलं डिजिटल राज्य म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे, डिजिटल राज्य हे कोणाला घोषित केलेलं आहे, ह्याला केलेलं आहे. आणि लिटरसी साक्षरता राज्य कोणाला घोषित केलेलं आहे, साक्षरता राज्य मिझोरामला झालेलं आहे. साक्षरती UT म्हणलं तर कोण, लडाख. नेक्स्ट, नुकतेच अमृत भारत हे AI आधारित नॉन इन्सेंटिव्ह रक्त चाचणी उपक्रम लॉन्च करणारे सहकारी निलोफन रुग्णालय कुठे आहे. आता काय झालेलं आहे, निलोफन हॉस्पिटल, गव्हर्नमेंट निलोफन हॉस्पिटल. आता इथं काय केलेलं आहे, अमृत भारत हे AI आधारित एक उपकरण आहे. इथं उपकरण, त्याचं नाव काय आहे, अमृत स्वस्त भारत. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्याच्यामध्ये AI आणि कॅमेऱ्याचा उपयोग केला जाणार आहे. AI आणि कॅमेरा कशासाठी, ब्लड चेकिंग. म्हणजे आता काय करणार आहे, सिरेन लावून ते ब्लड घ्यायची काहीच गरज नाही. तुम्ही ह्या कॅमेरा आणि AIचा वापर करून काय करू शकणार आहेत, ब्लडचं काय करू शकणार आहेत, हे टेस्टिंग करणार आहेत. रिपोर्ट किती एका मिनिटात काहीतरी रिपोर्ट भेटणार आहे. तर हे निलोफन हॉस्पिटल कुठलं आहे, हे हॉस्पिटल आहे हैदराबाद. हे स्वस्त भारत उपक्रम, अमृत भारत AI आधारित AI बेस काय आहे, हे निलोफन हॉस्पिटलमध्ये काय केलेलं आहे, ह्याचं लॉन्चिंग केलेलं आहे. त्याच्यात काय असणार आहे, AI आणि कॅमेरा असणार आहे. त्याच्यामुळे काय करू शकणार आहे, आपण ब्लड टेस्टिंग करू शकणार आहे, रिपोर्ट लगेच भेटणार आहे. असं सिरेननं काढायचं म्हटलं तर मॅक्झिमम ठिकाणी काय होतं, ते फेल जातात. ह्याच्यामुळे काय केलेलं आहे, आता फेल जातात किंवा बरेच लोक अजून बी भितात त्यासाठी काय केलेलं आहे, अमृत स्वस्त भारत उपकरण हे काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. कुठे लॉन्च केलेलं आहे, हैदराबाद. कुठं, निलोफन हॉस्पिटलमध्ये हे केलेलं. अलीकडेच नेमबाज कनकने कोणत्या देशात झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये देशासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आता काय झालेलं आहे, शूटिंग ज्युनियर वर्ल्ड कप कुठं झालेलं आहे, हे जर्मनीमध्ये चालू झालेलं आहे. इथं काय झालेलं आहे, आता फर्स्ट गोल्ड कशात आले, 10 मीटर एअर पिस्टल कोणाचं आलेलं आहे, कनकने आणलेलं आहे. कनक काय झालेलं आहे, फर्स्ट गोल्ड आलेलं आहे. तर कुठं चालू झालेलं आहे, एवढंच लक्षात ठेवा. कुठं चालू झालेलं आहे, जर्मनीमध्ये चालू झालेलं आहे. ज्युनियर वर्ल्ड कप शूटिंगचा. जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो. आता 1990 काय करतो आपण, जागतिक कासव दिवस कधी सेलिब्रेट करतो, 23 मेला सेलिब्रेट करतो. 23 मे कशासाठी, कासवाच्या संवर्धनासाठी. 23 मेपासून 1990ला घोषणा केलेली आहे. आणि 1990ला घोषणा कोणी केली होती, अमेरिकन टॉर्टॉइज रेस्क्यू यांनी काय केली होती, 1990पासून घोषणा केली होती. तेव्हापासून आपण काय करतो, कासव दिवस हे करतो. आपल्या भारतात जगात 130 प्रजाती सापडतात. नाही, जगात 300 प्रजाती सापडतात कासवाच्या, त्याच्यातल्या भारतात 129 प्रजाती सापडतात. तर कधी चालू केलेलं आहे, 23 मेला चालू केलेलं आहे. आणि कशासाठी, कासवाच्या संवर्धनासाठी. कासव संवर्धन तर कधी सेलिब्रेट केला जातो, 23 मेला सेलिब्रेट केला जातो. हे झाले आपले आजचे 12 प्रश्न. ते तुम्हाला क्विज भेटत जातील टेलिग्रामवर. चला तर मग, धन्यवाद.